नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी दारात आहे तेव्हा गौतम काका तिच्या जवळ जातात आणि सखीला बोलू लागतात की सखी काय करतेस हे सगळं. तेव्हा सखी म्हणते की काका, ही सखी हारलेली नाहीये. तेव्हा गौतम काकाला कळतं की सखीला काय बोलायचं आहे, कारण सखीने कानाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला कळलेलं असतं की हा सरकारांचा डाव आहे आणि त्यामुळं तर सखीची एवढी चिडचिड होत असते. तेव्हा सखी म्हणते की कसं आहे माहितीये का, माझ्या बाबांनी मला परिस्थितीबरोबर लढायला शिकवलेलं आहे, माघार घ्यायला नाही. ही सखी कधीच हरणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं सखी ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र गौतम काका तिचं ऐकत असतो आणि त्याच वेळी सखी सांगते, माझ्यावर माझ्या बाबांचे संस्कार आहेत, आईचे नाहीयेत, त्यामुळं मी माघार कधीच घेणार नाही. तेव्हा मात्र सरकारांच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. सरकारांना कळायचं बंद होतं, हे सगळं काय चाललंय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे काना तिथं उभा असतो आणि कानाच्या मनाप्रमाणे झालेलं असतं. सरकारांनी सांगितलंय सखीला त्रास द्यायचा, सखीला त्रास देऊन पण झालेला असतो आणि सरकारांनी सांगितलेलं आहे म्हणून हे सगळं केलेलं आहे. परंतु सखी पुन्हा माघारी घरी घेऊन जात, त्याचाही आनंद तिथं साजरा होत असतो. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूपच जबरदस्त अशी गोष्ट समोर येत असते. सखी म्हणते की मी कधीच हारणार नाही. आता 1 महिना काय या घरात कोणी मेलं तरीही मी माघारी येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हेच चॅलेंज आहे, असं म्हणत सखीने बोलायला सुरुवात केलेली असते. आणि सखी ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असते ते पाहून तर धक्काच बसलेला असतो. खरं तर सखीने स्पष्ट केलेलं असतं की ती काय करू शकते आणि कशा पद्धतीने वागू शकते. इकडे सखीने सांगितलेलं आहे की मी या घरात माघारी येणार नाही, म्हणजेच सखी त्या चाळीत राहणार. आणि इकडे आता खरं तर ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो, तो म्हणजे मोठ्या काकाला आणि काकूला. ते दोघंही खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर ते सखीकडे पाहू लागतात. त्याचबरोबर सखीने सरकारांना सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीही मी माझं चॅलेंज पूर्ण करणारच आहे आणि मी जिंकणारच आहे, असं सांगितलेलं असतं. आणि सखी मात्र आता चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि ती निघायलाही तयार झालेली असते. तेव्हा कान्हा पुढे बोलत असतो तेव्हा सरकारांना खूप राग येतो. सरकार म्हणतात, बाद झालं, तोंड बंद कर तुझं. कोणी सांगितलेलं तुला, जेवढे पैसे मिळतात ना तेवढंच बोलायचं, त्यापेक्षा जास्त एक शब्दही बोलायचा नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र इकडे कानाची वाट लागलेली असते. कानाने हे सगळं केलेलं असतं आणि हे सरकारांना कळलेलं असतं की जेव्हा सखी घरात आली तेव्हा कानाने जी बडबड केलेली आहे त्यामुळे सखीला समजलं आणि सखी घरातून निघून गेली. ही गोष्ट सरकारांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच सरकारांची चिडचिड सुरू झालेली असते. तेव्हा मात्र इकडे कान्हा शांतच असतो आणि सरकारांना तेवढ्यात फोन येतो. कानाला निघून जा म्हणून सांगितलं जातं, जा आता निस्तर जा, जो काही गोंधळ घातलाय तो, असंही सांगितलं जातं. आणि सरकार मात्र फोन घेतात. आता सरकारांना कोणाचा फोन आलाय आणि गौतम तिथेच उभा असतो. गौतम हे सगळं पाहतो. तो म्हणतो की अशी कोणती गोष्ट घडली की ज्याच्यामुळं सरकार एवढ्या शांत झाल्या, म्हणजे वनवा एवढ्या लवकर शांत झालाय. नाही नाही, शोध घ्यावाच लागणार आहे, नक्कीच काहीतरी घडलेलं असणार आहे हे लक्षात येतं. आणि त्यांच्या पाठोपाठ आता निघालेला असतो तो म्हणजे गौतम. गौतम हा त्यांच्या मागे चाललेला आहे आणि सरकारांचं काय चालू आहे हा शोध घ्यायचा आहे म्हणून गौतम चाललेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चाळीत आता सगळेजण एकत्र जमलेत आणि सखी कुठं आहे, सखीचं काय झालं आणि सखी अचानक कुठे गेली हा विचार करत सगळेजण बसलेले असतात. दाभाडे काकू सुद्धा तिथे आलेले असतात आणि तेवढ्यात सोनाली सांगू लागते की ते बघा सखी आली. आणि सखी तर आता माघारी आलेली असते. सखीच्या पाठोपाठ कान्हा सुद्धा निघालेला असतो आणि मग सखी तिथे आलेली आहे हे दाभाडे काकूंना कळतं. तेव्हा दाभाडे काकू म्हणतात, अगं काय ग सखी, कुठे गेलेलीस तू? तेव्हा सखी सांगते की मी खोटं बोलणार नाहीये, मी खरंच सांगते की मी घर सोडून गेले होते. हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत. खरं तर सखीकडे आता रिक्षाला द्यायला पैसेही नसतात, कारण तिच्याकडचे पैसे आता संपलेलेच आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु सखी मात्र ज्या पद्धतीने वागत असते, बोलत असते, त्या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी तिथे क्लिअर होत असतात. मग तिथे किरण येतो आणि किरण पैसे देतो. किरण सखीला सांगतो की हे घे. सखी नाही म्हणत असते, पण सखीकडे 10च रुपये राहिलेले असतात
आता ते 10 रुपये ते कसे देणार रिक्षावाल्याला, हा सुद्धा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर सगळ्या बायका तिथं असतात, सखीला विचारू लागतात. सखीला सोनाली म्हणते, अगं सकाळी जे काय झालं होतं त्याच्यामुळे तू गेलीस का? तेव्हा सखी सांगू लागते की हो, त्याच्यामुळेच मी घर सोडून गेले होते, असं सुद्धा आता सखीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर सगळेजण सखीला म्हणत असतात की अगं काय झालं, म्हणजे एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत सखीशी बोलत आहेत. आणि मग दाभाडे काकू म्हणतात की नक्की काय झालेलं होतं. तेवढ्यातच कान्हा तिथे येतो आणि कान्हा बोलायला लागतो की कसं आहे माहितीये का, वचन दिलं होतं ना मी, आमच्या दोघांचं ते भांडण झालं, त्याच्यामुळे त्या गेलेल्या होत्या, हे कान्हाने स्पष्ट केलेलं असतं. त्याचवेळी इकडे गौतम सरकार निघालेले आहेत म्हणून त्यांच्या पाठीमागे जाऊन लगेच त्या गाडीत बसलेला असतो आणि गाडीत बसून तो सरकारांच्या मागे निघालेला सुद्धा असतो. तेव्हा सरकार मात्र म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आज मला जाऊन बघावं लागणार आहे नक्की काय चाललेलं आहे. तेव्हा आता सरकार ज्या पद्धतीने निघालेले आहे त्यावरून गौतमला संशय आलेला आहे आणि म्हणूनच गौतम सरकारांच्या मागे येऊन त्या गाडीत बसलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सखीची चिडचिड चाललेली असते. सखी कानाच्या पाठीमागं आलेली तर आहे. काना म्हणतो की चला, बायको चिडले, आता जावं तर लागणार आहे. सगळे म्हणतात की जा, बायकोला म्हणव जा, नाहीतर अवघड होईल तुझं, असं म्हणत सगळे कानाला चिडवू लागतात. तेव्हा काना म्हणतो की हो हो चालेल. मग काना सुद्धा आता तिकडे मागे आलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा काना म्हणालेला असतो की चला, आता हमाल पण व्हावं लागणार आहे, कारण दोघांचं बॅगवरूनच भांडण झालेलं असतं आणि दोघंही एवढे भांडलेले असतात की काना सुद्धा आता सखीच्या मागे जातो. आणि मग काना हा सखीच्या मागे गेलेला असतो तेव्हा जाताना डोक्यावरती बॅग घेऊन जातो. दाभाडे काकू सुद्धा कानाकडे पाहून हसत असतात, म्हणत असतात की काय रे हे, आणि त्यांनाही खरंच नवल वाटत असतं ह्या कानाच्या सगळ्या गोष्टींचं. आता गौतम तर इकडे मागे आलेला आहे सरकारच्या, म्हणजे सरकारच्या गाडीच्या डिकीत बसून आलेला आहे. एवढं मोठं काम त्याने केलेलं आहे, पण प्रॉब्लेम असा होतो की एका ठिकाणी गाडी थांबते आणि सरकार गाडीतून उतरतात, गौतम पण गाडीतून उतरतो, पण अचानक गोंधळ होतो. सरकार तिथे नसतात तर गाडीतून ड्रायव्हर उतरलेला असतो. गौतम म्हणतो याच्यात तर सरकार होते ना, सरकार गाडी चालवत होत्या ना. तेव्हा मात्र तो सांगतो की हो, सरकारच गाडी चालवत होत्या, पण मध्येच एक प्रॉब्लेम झाला. तेव्हा गौतम विचारतो काय झालं. तेव्हा तो सांगू लागतो काय झालं माहितीये का, सरकार गाडी चालवत होत्या पण मी तिथे आलो आणि सरकारांना विचारलं. मग तो घडलेला जो प्रसंग आहे तो सगळा गौतमला सांगू लागतो. आणि मग सरकारांना तो म्हणालेला असतो की सरकार तुम्ही कुठे बाहेर निघालेला आहात का. तेव्हा सरकार म्हणालेलं असतात की आता काय तुला सांगून मी बाहेर जायचंय. सरकारांना खरं तर राग आलेला असतो. तेव्हा तो म्हणालेला असतो की नाही तसं काही नाही आहे सरकार, पण काय झालं माहिती आहे का, गाडीत पेट्रोल नाही आहे, तुम्हाला उगीच प्रॉब्लेम नको ना म्हणून, असं त्याने आता सरकारांना सांगितलेलं असतं. सरकारांना खूप राग आलेला असतो आणि सरकार म्हणत असतात की कळत नाही आहे का, इमर्जन्सीला काही गोंधळ होऊ शकतो का, तुम्ही गोंधळच घालायचं ठरवलंय आणि त्याच पद्धतीने सगळं चाललेलं असतंय तुमचं. तेव्हा मात्र इकडे गौतम म्हणतो काय हे सगळं, कारण गौतमचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो प्रेक्षकांनो. त्याने खूप चांगल्या पद्धतीने प्लॅन केला होता. आज सरकार कुठे गेलेले आहेत, एवढा राग सरकारांना आलेला होता, पण अचानक तो शांत का झालेला आहे, म्हणून सरकारांचा त्याला पाठलाग करायचा होता, पण सगळा पचका झालेला असतो. गौतमची खूप चिडचिड होत असते. गौतम म्हणत असतो हे सगळं काय होऊन बसले, मी काहीतरी वेगळं ठरवलं होतं आणि ह्या गोष्टी अशा का झालेल्या आहेत, हा विचार गौतमच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पण इकडे सरकार मात्र त्यांना ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं सुद्धा असतात. सखी आता आत आलेली असते. सखीच्या मागे काना सुद्धा बॅग घेऊन येतो. तेव्हा सखी म्हणते काय गरज होती माझी बॅग आणायची, कोणी सांगितलं होतं तुला. काना म्हणतो की चला बेबी सरकार, चला हमालीचे 20 रुपये झालेले आहेत, असं काना तिला मुद्दाम चिडवू लागतो. तेव्हा सखी म्हणत असते काय 20 रुपये, आणि मग सखी त्याच्याकडे पाहू लागते. खरं तर सखीला पण ह्या गोष्टीचं नवल वाटलेलं असतं आणि मग त्यांच्या दोघांची भांडणं परत चालू झालेली असतात. तेव्हा काना म्हणत असतो की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का बेबी सरकार, नाहीच जमणार तुम्हाला ते. आणि तेव्हा सखी म्हणत असते काय बघितलंय मागाशी तू माझ्या मागे मागे काय बोलत होता ना सरकारांच्या तिथे, ते ऐकलेलं आहे. तेव्हा मात्र कानाचं असं म्हणणं असतं की मी का बोलत होतो, कशासाठी बोलत होतो
हे नाही करणार आहे. कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्याचे भविष्यात त्याचे पडसाद दिसत असतात. आता तुम्हाला वाईट वाटत असेल की मी हे सगळं का केलेलं आहे, पण जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल, असं इकडे कान्हा बोलतो. परंतु सखीला मात्र राग आलेला असतो. कारण सखी म्हणत असते की बरोबर आहे, माझ्याकडे नाही आहेत पैसे माहिती आहे मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडे आहेत ना, नवरेच ना तू, मग या घरात काय आहे, घरात खायला काही नाही आहे, सामान काही नाही आहे, आणि तू तिथे सरकारांचा नोकर आहेस ना तू, बरोबर आहे, त्यात अजून मर्जीतला माणूस, त्यामुळं ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी तुला जमणारच आहेत आणि तू हे सगळं करू शकणार आहे, असं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता हे सगळं जेव्हा चालू आहे त्याच वेळी गोष्टी खूपच जबरदस्त पद्धतीने घडत असतात. आता सरकार आमच्या बाबतीत सखी बोलायला सुरुवात करते. सखीचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का कान्हा, तू काहीच करू शकत नाही रे, कारण तुझ्या घरात किराणा नाही आहे, भाजी नाही आहे, काहीच नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणतो कसं शक्य आहे, या कानाचं घर रिकामं कसं असेल. सखी म्हणते सगळे डबे रिकामे आहेत, पाणी सुद्धा नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणतो कसं शक्य आहे, ही गोष्ट शक्यच नाही आहे. हे बघा, कान्हा सखीच्या मागे उभा राहतो आणि त्याने खिशात आणलेली भेळ असते ती त्या डब्यात टाकलेली असते आणि म्हणतो हे बघा, याच्यामध्ये भेळ आहे, लेमन भेळ, खोटं वाटतंय का तुम्हाला, बघा. सखी शॉक होते, अरे मगाशी तर येत काही नव्हतं आणि आता अचानक कुठून आलं, हा प्रश्न सखीला पडलेला असतो. आणि सखी मात्र विचार करायला लागते. तेव्हा कान्हा म्हणत असतो मी म्हटलं होतं ना, ठीक आहे बघा याच्यात पाणी सुद्धा आहे आणि तुम्ही मला म्हणताय की याच्यात काहीच नाही आहे, कसं शक्य आहे, असं कान्हा सखीला सांगत आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सखी कान्हाच्या हातून तो डबा हिसकावून घेते आणि डब्यातलं खायला सुरुवात करते. तेव्हा कान्हा म्हणत असतो बरोबर आहे. सखी मात्र खात असते, तिला नीट हाताने खाता येत नसतं, तसंच खात असते. तेव्हा इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कान्हा आणि सखी दोघांचा हा जो संसार आहे लुटूपुटूची भांडणं करत करत चांगला रुळावर येत आहे. आणि मग कान्हा सखीला पाणी देतो, तिला ठसका लागलेला असतो आणि पाणी देतो. तेव्हा मात्र सखी म्हणते की हो. मग कान्हा म्हणतो की पाजू का मी, तेव्हा सखी म्हणते नाही नाही नको, पिते मी. सखीची चिडचिड चालूच असते. इकडे सरकार मात्र पोहोचलेले असतात, त्यांना जिथे जायचं असतं तेजस्विनी म्हणजे सखीची आई जिथं आहे तिथं पोहोचलेले असतात. तिथे गेल्यावर गुंड सांगू लागतात की सखीला आम्ही काही बोललो म्हणून या बाईने आमच्यावरती हल्ला केलेला आहे. हे जेव्हा सरकार ऐकतात तेव्हा मात्र सरकारांना धक्का बसलेला असतो. सरकार म्हणत असतात काय, एवढी मजलीची, सखीला बोललं म्हणून हल्ला केलाही नाही, इथंपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, नाही नाही जास्तच ताकद आली का हिला, बघायलाच लागेल. आता हा सरकार कुणालाच माफी नसते, गुन्हा झाला की त्याची वाट लागते, सरकारकडे त्या व्यक्तीची वाट लागते असं म्हणत आता रिव्हॉल्वर हातात घेतलेले आहे आणि ट्रिगर ओढायलाच बाकी सुरुवात असते. आणि त्याच वेळी इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा सखीला पाणी देतो, तिची काळजी घेत असतो, तिला काही खायला हवं नको ते पाहत असतो, पण सखीची आपली चिडचिड चालूच असते. प्रत्येक वेळेस कान्हाला दोष द्यायचा, त्याच्याबद्दल काहीही बोलायचं, हे सखीचं सुरू असतं. परंतु कान्हा तिची काळजी घेतो, तिला काय हवं नको ते पाहतो, तिच्याशी प्रेमाने सुद्धा वागत असतो. त्यानंतर सखी म्हणते की आता बाहेर जायचंय, रिक्षा तर इथे मिळतच नाहीये. कान्हा म्हणतो काय, रिक्षा मिळत नाही, कानाच्या एका शिट्टीवर इथे रिक्षांची लाईन लागते. तेव्हा सखी म्हणते बघू कशी लाईन लागते. आणि मग कान्हा शिट्टी वाजवतो आणि पाठबाहेर सगळ्या रिक्षा आलेल्या असतात, खरंच लाईन लागलेली असते. तेव्हा कान्हा म्हणतो की चॅलेंज नाही द्यायचं मला, बघा बाहेर जाऊन. आणि मग सखी आणि कान्हा दोघंही बाहेर येतात आणि तेव्हा लक्षात येतं ते म्हणजे काय झालेलं आहे ते. सखी आणि कान्हा या दोघांचाही हा सुखाचा लुटूपुटूचा संसार सुरू झालेला आहे आणि दोघंही खूप जबरदस्त पद्धतीने भांडण न करत एकमेकांना साथ देत एकमेकांच्या साथीने संसार करत आहेत. तर कान्हा सुद्धा खूप सखीला समजून घेतो, तिला काय हवं नको ते सगळं पाहत असतो. सखीसाठी कोणतीही गोष्ट करायची कान्हाची तयारी असते. परंतु सखीची चिडचिड जरा जास्तच चाललेली असते, वेड्यासारखी वागत असते फक्त. त्याचबरोबर आता रिक्षा आलेले असतात, सखीला घेऊन कान्हा बाहेर येतो आणि म्हणतो हे बघा, म्हटलं होतं की नाही बेबी सरकार, असं म्हणत कान्हा आता तिला बाहेर घेऊन येतो आणि दाखवू लागतो की तुमच्यासाठी रिक्षांची लाईन लावली. आणि मग लग्नानंतर होईलच प्रेम, ज्या रिक्षामध्ये सखी आणि कान्हा दोघंही बसलेले असतात. दोघंही आता खरेदीसाठी बाहेर निघालेले आहेत.
आणि ज्या रिक्षामध्ये ते दोघं बसलेले आहेत त्या रिक्षाच्या पाठीमागे लग्नानंतर होईलच प्रेम असं लिहिलेलं असतं. इकडे सरकार मात्र चिडलेले असते आणि त्याचवेळी तेजस्विनी म्हणते की तू मला मारू शकत नाही, मला माहिती आहे तू मला मारू शकत नाही. असं जेव्हा तेजस्विनी म्हणते तेव्हा मात्र सरकारला खूप राग येतो आणि त्याने ट्रिगर ओढलेला आहे आणि गोळी सोडलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.